शहादा तालुक्यातील पिंपरी येथे महावितरणच्या वीज तपासणी पथकाच्या भेटीदरम्यान झालेल्या वादानंतर धक्काधुक्की झाल्याचा आरोप करण्यात आला असून त्यात नथू लिमजी पाटील या वयोवृद्धाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी घडली। या घटनेनंतर संपूर्ण गावात संतापाची लाट उसळली असून ग्रामस्थांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला आहे। ग्रामस्थांच्या आरोपानुसार तपासणीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांकडे अधिकृत लेखी आदेश व ओळखपत्र नव्हते। यावरून ग्रामस्थ आणि कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाला। त्यानंतर झालेल्या धक्काधुक्कीत नथू लिमजी पाटील यांचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी संबंधित कर्मचाऱ्यांना घटनास्थळी रोखून धरत त्यांच्यावर निलंबन व फौजदारी कारवाईची मागणी केली। तसेच जोपर्यंत ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याचे सांगण्यात आले। दरम्यान ग्रामीण भागात वीज तपासणी किंवा थकबाकी वसुली दरम्यान काही महावितरण कर्मचाऱ्यांकडून अरेरावी उद्धट वर्तन किंवा नागरिकांशी वाद झाल्याच्या तक्रारी वेळोवेळी समोर येत असतात। पिंपरीतील या घटनेमुळे अशा तक्रारी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत। घटनेची माहिती मिळताच पोलीस व महावितरणचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे। या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून तपासानंतरच जबाबदारी आणि पुढील कारवाईबाबत चित्र स्पष्ट होणार आहे। या कारवाईच्या चर्चेदरम्यान जे 3 लोक याच्यामध्ये जे नाव त्यांनी घेतलेले तुम्ही घ्या नाव घ्या आम्ही निलंबित करणार आहे। किती दिवसात परत घेऊन घेणार नाव घ्या किती दिवसात परत कामावर घेऊन घेणार हे पण सांग म्हणजे आज माझ्या हातात त्यांचं निलंबन आहे। आज तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी त्याला निलंबित करून टाकतो। टर्मिनेशन द्या अरे यांनी कोण आलं रे त्या याच्यात चौकशी होईल। ज्या चौकशीमध्ये ते दोषी हे काय खोटं झालं का सर्व हो साहेब, खोटं झालं का हो साहेब, आमच्या माणसांचं सॅम्पल तुमच्या माणसांचं घेतलं का? समोर झालं ना सर मध्ये कोणाला किती काय भेटलं ते आम्हाला सगळं माहिती आहे। सर्व गावाच्या समोर झालंय। तुमचे पण तुम्ही जसं द्याल त्याच्यावर सगळं होईल। स्टेटमेंट घेणार मृत्यू झालेले आज आणि तेव्हा स्टेटमेंट घेणार ते स्टेटमेंट वरती काय त्याच्यात NDT न्यूज साठी राजू मनसुरीसह अशोक भिल शहादा।